जय गजानन. श्री गजानन महाराज देवस्थान ट्रस्ट प्रगट दिवस उत्सव आजचा दुसरा कार्यक्रम. सकाळचा कार्यक्रम 5 चक्री पारायण संपन्न झालं. आज आपण दुसऱ्या प्रोग्राममध्ये मुख्य वक्ते म्हणून श्री संजय चांदोरकर यांचं नाव दिलेलं होतं, पण त्यांच्या आईची तब्येत अस्वस्थता असल्यामुळे ते त्या कारणाने येऊ शकले नाही. म्हणून आजच्या पाहुणे आपले बदलले आहे. मी श्री कल्याणकर साहेबांना निवेदन करेन की आपले पाहुणे श्री वसंतराव कुंटेजी यांना माल्यार्पण करता, महाराजांच्या माल्यार्पण करता करून बरोबर. आता मी संस्थाचे अध्यक्ष डॉक्टर कल्याणकर यांना निवेदन करेन की आपलेच पाहुण्यांनी आपलेच कुंटे साहेबांचं माल्यार्पण करून स्वागत करेन. आता वसंतदादा कुंटांचा परिचय देणं म्हणजे सूर्याला आरसा दाखवण्यासारखं आहे. तेवढी हिंमत माझी नाही आहे. आपल्या सर्व त्यांना जाणत असा आणि ते स्वतःच आपला विषय सांगतील, म्हणून मी त्यांना विनंती करतो की ते आपला विषय सांगून आपला उद्बोधन सुरू करा. नाही घ्या, बसूनच घ्या ना. बसून घ्या. नाही बसून घ्या ना. उभं राहता नाही मग श्री गजानन महाराज यांच्या कृपाप्रसादाने त्यांचा आशीर्वाद घेऊन आणि आपलेच सर्व मित्रवर्य संस्थेचे कार्यकर्ता यांच्या शुभेच्छेचे शिदोरी हातात घेऊन मी आज इथे आपणासमोर उभो आहे. गजानन महाराज देवस्थान न्यासतर्फे दरवर्षी काही प्रबोधनाचे कार्यक्रम आपण करत असतो. त्याचा उद्देश आहे की नुसतं आरती प्रसाद भांडाराशिवाय आम्ही काही सामाजिक कार्य जे आत्ता आपल्या समाजासाठी आवश्यक आहे ते पण करत असतो. म्हणून प्रबोधनाचे 1-2 कार्यक्रम आपण दरवर्षी करतो आणि त्याच प्रबोधनाच्या शृंखलेमध्ये आजचा आपला कार्यक्रम म्हणजे संत चरित्र कथन हा मुद्दाम आपण ठेवला आहे, ज्यामुळे आपण आपल्या संतांच्या चरित्राचं कथन ऐकून त्याच्यावर काही चिंतन करून आणि ज्या संतांनी जे आपलं चरित्र किंवा जे आपले दिवस साधारण समाजासाठी अर्पित केले त्यांच्यापासून काही प्रेरणा घेऊन आणि आपल्या जीवनात उतरवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. मूळ उद्देश हाच आहे. संतांची परंपरा आपल्या भारतामध्ये खूप मोठी आहे. खूप मोठी म्हणजे महाराष्ट्रातले किंवा मध्य प्रदेशातले आपल्याला तर काही माहीत असतात, पण इतर प्रांतातसुद्धा मोठे मोठे संत होऊन गेलेले. वास्तविक स्थिती अशी आहे की देवाची आराधना आम्ही करतो, महादेवाची करतो, विष्णूची करतो, रामकृष्णाची करतो, पण हे देव किंवा हे जे
महा अधिवक्ता आपल्यासमोर आहे, या सगळ्या देवांपर्यंत त्यांची लीला ऐकतो पण त्यांच्यापर्यंत सहज पोचता येत नाही. पण हे जे संत होऊन गेलेले आहेत, आपल्या महाराष्ट्रात अगदी ज्ञानेश्वरापासून जर आपण सुरुवात केली तर ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान मुक्ताबाई, मग त्याच काळचे गोरोबा काका, सावतामाळी, चोखोबा महार, नामदेव महाराज, कानोपात्रा, असे अनेक संत त्यावेळी झाले. त्याच्यानंतर एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, आपले समर्थ रामदास स्वामी आणि आत्तापर्यंत म्हणजे गोंदवलेकर महाराज, हे चारही संत जे आपल्या समोर दिसतात ते, ह्या सगळ्यांकडनं गजानन महाराज, साईबाबा, आम्ही काही ना काही प्रेरणा घेत गेलो. साधारण मनुष्य ह्या संतांना जवळचा का वाटतो? कारण ते परमेश्वर जरी नसले तरी परमेश्वराचा अंशावतार असतात आणि त्यामुळे देवाजवळ आपल्याला जाणं फार कठीण असतं, पण ह्या संतांच्या माध्यमाने संतांजवळ जाणं आपल्याला सोपं असतं. आणि त्याच दृष्टीने आपले सगळे गेल्या काही वर्षापासून जे आपले समाज आहे ते सगळे समाज त्या संतांसाठी त्यांनाच देव मानून आणि त्यांची पूजा अर्चा, त्यांची साधना करत असतात. देवाची आराधना करायची नाही असा भाग नाही आहे, पण संत, आता संत म्हणजे सद्गुरू, या सद्गुरूच्या माध्यमातून आपण देवापर्यंत सहज पोचू शकतो. उलट असं म्हणतात की देवापेक्षासुद्धा सद्गुरू महान का आहे, तर देवापर्यंत पोचण्यासाठी सद्गुरूशिवाय गत्यंतर नाही. तो सद्गुरू आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जातो. आणि या दृष्टीने आपल्या भारतामध्ये संतांची परंपरा खूप मोठी आहे. आपला भारत या दृष्टीने खूप संपन्न आहे. संपन्न असा की गेल्या अनेक वर्षापासून, हजारो वर्षापासून आपल्या देशावर खूप आक्रमणं झाली आणि या सगळ्या आक्रमणाच्या माध्यमातून शत्रू पक्षाने आपला पूर्ण धर्म नष्ट करायचा आटोकाट प्रयत्न केला. पण या संतांमुळे आणि आपला धर्म टिकून राहिला आहे आजपर्यंत. अशा परिस्थितीमधून सुद्धा त्या धर्माला जागृत ठेवण्याचं काम या संतांनी केलेलं आहे. आणि म्हणून हे सगळे संत आपल्यासाठी श्रेष्ठ आहे. त्यांना कुणी सद्गुरू मानलं, कुणी नाही मानलं, कुणी त्यांचं चरित्र ऐकलं, किंवा असं समजा की त्यांच्या चरित्रातनं किंवा त्यांच्या सान्निध्यातनं आपल्या धर्माला जिवंत ठेवण्याच्या कामामध्ये आम्ही पुढे आलेलो आहे. आणि म्हणून या सगळ्या संतांना ह्यासाठी खूप मोठं श्रेय आहे की ते परमेश्वराचा अवतार म्हणूनच या आपल्या भारतभूमीमध्ये जन्म पावले होते. या सगळ्या संतांची परंपरा आणि त्यांच्याकडनं मिळणारं मार्गदर्शन, ते चमत्काराने असो किंवा त्यांच्या व्यक्तित्वामुळे असो, आपण सगळेजण त्यांच्याजवळ ओढले गेलेलो आहोत. काही प्रतिशत ज्याला आपण म्हणतो ते विरोधाचे जे असतात. बऱ्याच वेळा असं पाहिलं की संत जेव्हा जिवंत असतात तेव्हा त्यांचा विरोध करणारे असतात, पण नंतर त्यांची उदो करणारे सुद्धा असतात. आणि हे प्रत्येक संतांनी भोगलेलं आहे. आपल्या या संत परंपरेमध्ये आजचा आपण विषयच या दृष्टीने घेतला होता की त्यांचं चरित्र कथन करून, त्यांच्या चरित्राचं चिंतन करून, आणि हा जो आपला देश आहे याची जी धर्मध्वजा आहे, जो सात्विकता आहे, जो आपल्या भारत देशाने वसुधैव कुटुंबकम या दृष्टीने आणि जास्तीत जास्त लोकांना जवळ करून परमेश्वराची निर्मित जी प्राणीमात्र आहे त्या सगळ्यांना आपलंसं कसं करता येईल या संदेशाला या संतांच्या माध्यमातून आपण घेत होतो. आजच्या या संत परंपरेतसुद्धा आपण अशाच एका संतांची महती म्हणा, त्याच्या चरित्राचं कथन करून त्याच्यावर आपण चिंतन करणार आहोत. पैठण क्षेत्र हे सगळ्यांना विदित आहे, निदान महाराष्ट्राच्या लोकांनासुद्धा. पैठण एक असं तीर्थक्षेत्र आहे की जिथे अनेक महानुभाव, अनेक संत, मोठे मोठे विद्वान तिथे जन्माला आले. जसं काशी हे एक स्थान असं आहे की जिथे पूर्ण भारताचे प्रचंड विद्वान, प्रचंड महर्षी, तपस्वी हे तिथे राहिले आणि आपल्या देशाची धर्मध्वजा त्यांनी तिथून फडकवली. तसंच महाराष्ट्रामध्ये पैठण हे एक स्थान आहे. या पैठणला प्रतिष्ठानसुद्धा म्हणतात. प्रतिष्ठान म्हणजे ज्यांनी प्रतिष्ठा प्राप्त केली असं. म्हणजे पैठणला लोक भारताचं काशी जसं प्रसिद्ध आहे तसं ते महाराष्ट्राचं किंवा दक्षिणची ती काशी म्हणून त्याला ओळखलं जातं. याच पैठण शहरात जिथे एकनाथ महाराजांची खूप मोठी गाथा लोकांनी गायलेली आहे, एकनाथ महाराजांचं चरित्र तिथून निघालं आहे, त्यांना लोकांनी जवळून पाहिलेलं आहे 16व्या शतकामध्ये. याच पैठण क्षेत्रामध्ये अनेक असे महानुभाव जन्माला आले. याच क्षेत्रामध्ये एक अत्यंत प्रेमळ असा एक ब्राह्मण राहत होता.
कथेची सुरुवात आपण कशी करतो नेहमी, शुक्रवारची कहाणी मंगळवारची कहाणी करताना म्हणतो ना आपण, एक 8 पाट नगर होतं, तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. अगदी सत्वशील ब्राह्मण होता तो. त्या सगळ्या धार्मिक वृत्ती त्याच्यात होते, लोभ नव्हता अजिबात. तर तशाच प्रकारे एक माणिकनाथ नावाचे एक ब्राह्मण तिथे वस्ती करत होते. त्यांची पत्नी सौ लक्ष्मीबाई ही सुद्धा तशीच सात्विक साध्वी पतिव्रता अशी होती. मुळीच लोभ नव्हता. जेवढं मिळेल त्या उत्पन्नावर आपला संसार चालवायचा आणि तरीसुद्धा दानधर्म करता आला आणि आपल्या परंपरेप्रमाणे जर काही वागता आलं तर तो प्रयत्न करत होते. पण एकच त्यांना शेवटपर्यंत त्रास होता की इतकं सगळं करून, इतकी देवाची आराधना करून, प्रत्यक्ष शंकराची उपासना करूनसुद्धा त्यांना पुत्ररत्न नव्हतं. ही खंत त्यांच्या मनात खूप होती आणि आपल्या जुन्या काळामध्ये जास्त करून पुत्र जर नसला तर स्वतःला अतिशय अभागी समजत होतं लोक. कारण पुत्रांनीच आपल्याला तर्पण करून सद्गती दिली जाते. तर हा जो जन्म आपण घेतला याच्यात जर सद्गती हवी असेल तर पुत्र हा हवाच. आणि म्हणून पूर्वीच्या काळी अतिशय पुत्र नसला म्हणजे स्वतःला लोक पापीसुद्धा समजायचे, म्हणायचे हे जीवन आता नष्ट करून टाकावं, पुत्र नाही तर आम्ही जगू कसे, लोक आमच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतील. तीच स्थिती या माणिक भट आणि लक्ष्मीबाईची होती. पण ते शंकराचे उपासक होते. खूप प्रयत्न केला, वार्धक्यापर्यंत पोचले तरी पुत्ररत्न नव्हता आणि म्हणून त्यांना त्याची अतिशय खंत होती. पण शेवटी परमेश्वराने त्यांच्यावर कृपा केली आणि एक दिवशी त्या स्त्रीला स्वप्नामध्ये शंकरांनी भेट दिली आणि सांगितलं की तू काळजी नको करू, तुझी जी खंत आहे ते मी दूर करते आणि तुझ्या पोटी नक्की एक चांगला उत्तम पुत्र जन्माला येईल जो संपूर्ण देशाची काळजी करेल, धर्माची जी ध्वजा आहे ती उंचपर्यंत फडकवेल. आनंद झाला त्या दोघांना, अत्यंत आनंद. आणि दिवसामासांनी 9 महिने पूर्ण झाले आणि एक त्यांना पुत्रप्राप्ती झाली. आनंदी आनंद. पैठणगाव त्यावेळी खूप लहानच होतं, त्यामुळे सगळ्या आजूबाजूच्या मित्र परिवार यांनासुद्धा तितकाच आनंद झाला जितका आपल्या घरामध्ये आणि कुणी एखादा पुत्ररत्न प्राप्त झाला. आनंदी आनंद होता सगळ्याकडे. सगळ्यांनी मिळून महादेवाचेच उपासक म्हणून त्याचं नाव त्र्यंबक ठेवलं. त्र्यंबक हे नावसुद्धा शंकराचंच असल्याकारणाने ते सार्थकी व्हावं या दृष्टीने त्या मुलाकडे सगळे पाहू लागले. मुलगा अतिशय तेजपुंज, चेहऱ्यावर सात्विकता आणि शांत प्रवृत्तीचा होता. म्हणून सगळ्यांना असंच वाटायला लागलं हळूहळू की हा प्रत्यक्ष शंकराचा अवतार आहे, कारण तो शंकराच्या प्रसादानेच आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून दिवसामासाने जसजसा तो वाढत होता त्याचं कौतुकही सगळीदूर वाढत होतं. हळूहळू तो मोठा झाला. मोठा झाल्यानंतर सामान्य मुलांप्रमाणे तो वागत नव्हता. त्याला लहानपणापासून वडिलांच्या शिकवणीमुळे किंवा वातावरणामुळे देवाची आराधना करायची सवय होती. तो वडिलांप्रमाणे कपाळी चंदन लावायचा, भस्म लावायचा, गळ्यात तुळशी हार घालायचा किंवा माळ घ्यायचा आणि जप करायचा, मंदिरात जायचा. महादेवाच्या मंदिरात तो नित्य जायचा. यांना खरंच त्याचं खूप कौतुक वाटायला लागलं. इतक्या लहानपणीसुद्धा त्याची जी पूजा अर्चा आराधना पाहिलं तर सगळे अगदी प्रसन्न झाले. कौतुकाची बाब वाढत गेली दिवसेदिवस. वडील चांगले उपासक होते आणि एक वेदाध्ययन केलेले अभ्यासक होते, त्यामुळे वडिलांनी त्याला अगदी लहानपणापासून प्रशिक्षण दिलं. हळूहळू तो त्र्यंबक खूप मोठा होत गेला. जसजसा मोठा होत गेला तसं त्याची ती भक्ती आणि अध्ययन लोकांना दिसायला लागलं. लहान होता. एक दिवशी हा आपल्या मुलांबरोबर आणि फिरायला गेला. गंगेवर खेळता खेळता, तिथे खेळसुद्धा कोणते असायचे तर वाळूनी महादेवाची पिंडी बनायची, आजूबाजू फुलं नसली तर निदान पानं तोडून आणायची, त्यांना व्हायची आणि हे करायची. सगळ्यांना बडी चिंता होती की गेले कुठे आणि सगळ्या मुलांना घेऊन कुठं गेले. सगळेचे सगळे आईबाप तिथे गेले. त्यांना जेव्हा हे कळलं की हा तर महादेवाची पूजा करतो आहे, कौतुकाचा भर आणखीन वाढत गेला. आणि मुलं जी इतक्या वेळेत आईवडिलांना दिसली नव्हती सापडली म्हणून आनंद झाला. अशी याची बाललीला चालता चालता एक दिवशी याला आता शाळेत घालायचा विचार केला. शाळेत घातलं. तिथेसुद्धा हा असा होता की एकपाठी त्याला जे काही शिकवलं जायचं ते नुसतं घोकमपट्टी न करता त्याचा अर्थ समजायला लागला. या एवढ्या छोट्या वयात असं सगळं पाहून लोकांना तर आश्चर्यच वाटलं आणि सगळेजण त्याच्याकडे शंकराचा अवतार या दृष्टीने पाहायला लागले. एकदा दयाळू अंतःकरण असल्यामुळे एकदा तो असाच येत होता. समोरून एक यवन आला, अत्यंत गरीब, अत्यंत असा गरीब अशक्त असा, आणि त्यांनी ह्याच्याजवळ याचना केली
यांनी आपले सगळे दागिने, कानातले डूल, गळ्यातला हार, हातातला कडक काढून त्याला देऊन टाकलं. सोन्याचं होतं ते. आणि आला घरी. आईने विचारलं, अगं हे कुठे कुठे गेलं हे तुझं सगळं? तर म्हणे की का रे काही चोर घेऊन गेला का? ती म्हणे नाही, चोर कुठून घेणार माझ्याकडे, मीच देऊन टाकलं. एवढं मोठं दान आईला न विचारता त्यांनी दिल्यावर आई संतापली आणि त्याच्या मागे धावली. आई मारेल म्हणून तोही धावला आणि धावत 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 एका महादेवाच्या मंदिरात शिरला. आई पण त्याच्या मागे शिरली. असं म्हणतात की तो जसा आतमध्ये गेला तर महादेवाची पिंडी अशी भंगली आणि हा धावत धावत जाऊन त्याच्यामध्ये सामावला. हे पाहिल्यावर तर आईचा राग एकदम शांत झाला, घाबरली, तशीच परत आली. आता मी आपल्या पतीला सांगेन काय की मुलगा गेला कुठे? पण ती घरी येऊन पाहते तो मुलगा शांतपणे झोपलेला होता. सगळे दागिने यथावत त्याच्या अंगावर होते. हे पाहून तिला तर फार कृतकृत्य झालं आणि या सगळ्यांना तर असं वाटलं की ह्याला कुठे ठेवू कुठे नको ठेवू. वस्तुस्थिती अशी होती की ज्याला महादेवाचा अवतार म्हणूनच आम्ही पाहायला लागलो, तर मग कसं चालेल म्हणून हा आता आमचा मुलगा आहे. आईने विचारलं त्याच्या आपल्या पतीला की अहो कृष्णाला सुद्धा यशोदेनी जर कृष्ण म्हणून पूजलं असतं तर थोडी तिला आईचं प्रेम करता आलं असतं. तर म्हणून मला ह्याला पुत्रप्रेमच द्यायचं आहे, देव म्हणून नाही पाहायचं आहे. मग हळूहळू तो मोठा झाल्यावर त्याची मुंज झाली आणि या सगळ्या बाललीला त्याच्या चालतच राहिल्या होत्या. मोठा झाल्यावर आणखी त्याची वृत्ती वाढली, अध्ययन वगैरे करायला लागला. पूर्वी लग्न थोडी लवकर होत होती. हा जसा आणखीन थोडा मोठा झाला तर पितृ आज्ञा आणि आईची आज्ञा ह्याच्यात तो अगदी प्रसिद्ध होता. अतिशय आईचा एक शब्द तो कधी मोडत नव्हता. तर वडिलांनी सांगितलं आईला की जरा तूच विचार, आपण त्याचं लग्न करू. पण ह्याची वृत्ती कशी होती? निवृत्तीची वृत्ती होती, ब्रह्मचारीची वृत्ती होती. त्याला संन्यास घ्यायचा होता, देवाकडे त्याचा कल होता. तर आता आधी तर म्हणाला आई काय करायचं आहे? आपले महादेव आहे, त्याची आराधना आहे, तू जर मला लग्नात गुंतवलं तर हे सगळं मला थोडी करता येईल. पण आई म्हणाली नाही नाही, आमची अशी इच्छा आहे की जोपर्यंत पूर्ण संसार व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आमचं कर्तव्य पूर्ण नाही झालं असं वाटेल. मग आता आईची आज्ञा म्हणून ते लग्नाला तयार झाले. एक विठ्ठलपंत होते म्हणून त्यांची एक मुक्ताबाई म्हणून एक मुलगी होती, तिचं वरण केलं, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर सगळं व्यवस्थित चाललं असताना तिच्या मनात कुणीतरी असं काहीतरी भरवलं की हा तर मुलगा फक्त आई 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 आईच करतो, खरं म्हणजे पत्नी म्हणून तुझा अधिकार आहे, तर तुझंसुद्धा ऐकायला हवं. मन बिघडल्यानंतर ती अशी अद्वा बोलायला लागली. त्याचा परिणाम असा झाला की ह्या त्र्यंबकला खूप राग आला आणि त्यांनी देवाला प्रार्थना केली की हिला आपल्या आईबद्दल जे तिने प्रताडना केली त्याची शिक्षा झाली पाहिजे. आणि खरोखर तिला एकदम काही दिसेनेचं झालं, अंधी झाली, अंधत्व. त्यामुळे सगळे घाबरले. तिने विचारलं का रे त्र्यंबका, तू काही बोलला का तिला? तर म्हणे नाही, पण तिला तिच्या कृत्याची शिक्षा तर व्हायलाच हवी. आईने त्याला रागवलं, समजावलं, म्हणे असं चालणार नाही, क्षमा ही झालीच पाहिजे. शेवटी पुन्हा देवाच्याच कृपेने तिला डोळे परत आले आणि ती एकदम सत्वशील सासूची आज्ञाधारक अशी बनली. झाले काही दिवस असे निघून गेले आणि यामध्ये वाढता आईवडीलसुद्धा म्हणाले की आता आमचं वय झालेलं आहे आणि आम्हाला आता निर्वाणी हवी आहे. सगळं ठीक झालं, आमचं कर्तव्य पूर्ण झालं. आणि त्यामध्ये हळूहळू त्याची आई आणि वडील दोघेही निवर्तले. त्याला अतिशय दुःख झालं. तो म्हणाला आता आईशिवाय मला कसं जगता येईल. बरं, त्याला म्हटलं की आता तू काही कर पोटासाठी. तर म्हणे माझी वृत्ती तर ह्याची आहे, मला हा संसारसुद्धा जड वाटायला लागला आहे. मला तर देवाची आराधना करायची आहे, धर्मध्वजा फडकवायची आहे, लोकांना जागृत करायचं आहे. आणि काय माहिती त्याच्या मनातली इच्छा होती का काय, एक दिवशी मुक्ताबाई आजारी पडली. त्या आजारपणातच तिला काही दिवसांनी मृत्यू आला. त्यांची जी 2 मुलं होती तीसुद्धा कालांतराने वारली. सुरुवातीला त्याला दुःख झालं, पण नंतर म्हणालं बरं झालं देवा, बरं झालं. हे तर माझ्या संसारात मोठी आडकाठी होती. माझा संसार नाही आहे, माझा पूर्ण समाजाचा संस्कार आहे. आणि म्हणून त्याला एक आनंद झाला. आणि ह्या दृष्टीने त्यांनी जेव्हा पुढे वाढायला सुरुवात केली, सगळं वेदाध्ययन केलं, तर त्याला त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं की शेवटी तुझं काम हे की लोकांच्या दृष्टीने त्यांचा उद्धार करायचा, सामाजिक भावना उत्पन्न करायची, धर्माची चाड त्यांना ठेवायची, सात्विकता ठेवायची. आणि या कार्याला खरोखर त्यांनी वाहून घेतलं आणि त्याचं काम सुरू झालं. पण शेवटी गुरु हा हवाच पण आहे. गुरुबद्दल बरीच महिमा आपण अनेक ठिकाणी ऐकलेली असेल की जर गुरु नसेल तर तुमचं जीवन अर्धवट आहे. तुम्ही ती एक कथा ऐकली असेल. एक नामदेव महाराज खूप प्रसिद्ध आहे. ती कथा जवळजवळ सगळ्यांनी ऐकली असेल की ते अत्यंत
देवाचे भक्त होते. म्हणजे विठ्ठलाजवळ जाऊन विठ्ठलाचा समोर जो नैवेद्य ठेवत होते ते इतके भक्तीने रत होते, इतके मागे लागायचे की शेवटी देव त्यांचा येऊन प्रसाद खायचा, इतका त्या नामदेवांचा अधिकार. देव त्यांनी दिलेलं दूध घ्यायचा. आणि ह्या दृष्टीने नामदेवाला हळूहळू असं वाटायला लागलं की पहा, देव प्रत्यक्ष माझ्याबरोबर असतो, माझ्या पाठीशी असतो, माझं ऐकतो, म्हणजे मी खूप मोठा झालो. त्या काळी ज्ञानेश्वरांचा काळ होता. ज्ञानेश्वर मी जशी नावं घेतली, ज्ञानेश्वर आणि ते चारी भावंडं, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई, नंतर गोरोबा काका, विसोबा खेचर, नामदेव महाराज, चोखा मिळा, कानोपात्रा, हे सगळे एका ठिकाणी एकत्र व्हायचे आणि चंद्रभागेच्या वाळवंटावर कीर्तन वगैरे करायचे. कीर्तनची वेळ आली तेव्हा ज्ञानेश्वर माऊली नेहमी नामदेवांनाच सांगायचे की तूच कीर्तन कर. तो अनेक वाढला. हे ज्ञानेश्वरांच्या थोडंसं लक्षात आलं की ह्याला थोडासा अहंकार होतो आहे. आणि म्हणून एक दिवशी असे सगळे बसले असताना आणि सहज गोरोबा काकांना विचारलं की का हो गोरोबा काका, इतके सगळे जे लोक आहे, ही सगळी मडकी ही पक्की आहे की कच्ची आहे म्हणे, ह्याचा काही विचार करा. मुक्ताबाईला त्यांनी थापटणी दिली. तुम्ही पाहिलं असेल कुंभार जे असतात ज्यांच्यावर मडकं असतं ते असं थापटणीने वाजवतात, त्याचा आवाज जर निघाला त्याच्यावरून ते ओळखतात की हे पकलेलं आहे की कच्चं आहे. तर त्यांनी तिच्या हातात थापट दिली. मग तिने एकेकाला सुरुवात केली. आधी निवृत्ती झाले, नामदेव झाले, अशी ती डोक्यावर आपटायची आणि म्हणायची हां 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 पक्का आहे मडकं. असं करता करता गोरोबा काका झाले, विसोबा झाले. आणि जेव्हा नामदेवाजवळ आली तर नामदेवाने थोडी मान वर केली की मी तर पक्काच आहे, विठ्ठल माझा सखा आहे, माझं सगळं ऐकतो. आणि तिने त्याच्या डोक्यावर थापटणी मारली आणि सांगितलं की अरे हा तर कच्चा आहे म्हणे. त्या नामदेवाला एकदम चीड आली की मी कसा कच्चा आहे म्हणे. मग ते संतापले. ज्ञानेश्वरांनी त्यांना समजवलं की तू गुरु केला आहे का म्हणे. तर म्हणे नाही, गुरु तर नाही केला. म्हणे जो गुरु करत नाही, ज्याला सद्गुरूचा आशीर्वाद प्राप्त होत नाही, ज्याला अनुग्रह होत नाही, तो म्हणे कच्चाच असतो. तर म्हणे असं कसं कच्चा, विठोबा माझा गुरु आहे. तर म्हणे नाही आहे. मग आता काय करायचं. ते म्हणे आवंढा नागनाथला जा आणि तिथे तुला एक स्वामी भेटतील, त्यांचा अनुग्रह घे. हा थोडा फुशारकीतच होता. गेला तिथे. तिथे एक अत्यंत जीर्ण असा म्हातारा, त्याला हातापायामध्ये शक्ती नव्हती, अशक्त झालेला होता, तो तिथे झोपला होता आणि त्यांनी पाय शिवाच्या पिंडीवर ठेवले होते. हा एकदम चिडला. म्हणे अरे म्हाताऱ्या, तुला की कळतं की नाही, तू शिवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला आहे म्हणे, तुला एवढं नाही समजत की हे देव आहे. तो जो म्हातारा होता त्याचं नाव होतं विसोबा खेचर. तो म्हणाला की अरे मला समजतं, पण मी इतका म्हातारा झालो आहे, इतकं माझं वय झालेलं आहे, इतकं अशक्त झालो आहे की मी आपले पाय उचलून दुसरीकडे ठेवू नाही शकत. तर तूच माझे पाय उचल आणि अशा ठिकाणी ठेव जिथे देव नाही आहे. नामदेवाने ते उचलले, दुसऱ्या ठिकाणी ठेवले. ठेवता क्षणी तिथे एक नवीन पिंडी निर्माण झाली महादेव. त्यांनी दुसऱ्या ठिकाणी ठेवले, तिसऱ्या ठिकाणी, चारी बाजू ठेवले. चारीकडे एक एक पिंडी महादेवाची निर्माण झाली. तेव्हा मग ते शरण गेले. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की तू जे समजतोय की फक्त विठ्ठल म्हणजेच देव आहे, तर असं नाही आहे. विठ्ठल परमेश्वर हा चराचरात व्यापलेला आहे. प्रत्येक कणाकणामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक ठिकाणी तो व्यापलेला आहे. हा जेव्हा गुरुमंत्र त्यांनी घेतला तेव्हा नामदेव खरे पक्के झाले. आणि म्हणून या पूर्ण आपल्या सगळ्या संतांच्यामध्ये किंवा जे पुराण कथा आहेत त्याच्या सगळ्यामध्ये गुरुची महिमा खूप वर्णिली आहे. आणि म्हणून ज्या त्र्यंबकांना असं वाटायला लागलं की आता आपल्यालासुद्धा गुरु हवा, आणि त्या गुरुच्या तळमळीसाठी, गुरुच्या शोधासाठी ते निघाले. विरक्त होते, घरात कुठलाही भार नव्हता. एकदा एका ठिकाणी गेले, दुसऱ्या ठिकाणी गेले, जिथे त्यांना असं वाटायचं की कुणीतरी असा मोठा संत उभा आहे, तिथे त्याच्याजवळ जाऊन ते आणि मला गुरु हवा आहे, मला दीक्षा द्या, मला अनुग्रह द्या. प्रत्येकजण त्यांना हे सांगत होता की बाबा रे, तूच स्वतः एवढा मोठा गुरु आहे, तू प्रत्यक्ष शंकराचा अवतार आहे, इतका विद्वान आहे, इतकं तुला सगळं वेदाध्ययन झालेलं आहे, तुला कुठून आम्ही गुरु करू. तुझा गुरु म्हणे कोणी दुसराच आहे, अजून शोध घे. आणि असा शोध घेता घेता तो बऱ्याच ठिकाणी गेला. कुणी सांगायचं की अमुक ठिकाणी जातो, तिथे जायचं. असं करता करता शेवटपर्यंत त्याला गुरु मिळाली. एक दिवशी त्याला स्वप्नात एका गुरुनी दर्शन दिलं. गुरुनी दर्शन दिलं आणि सांगितलं की अरे बाबा, तुला गुरुचा शोध हवा आहे ना, तर तुला नक्की गुरु मिळेल. रामदेव ह्याला त्र्यंबकला असं वाटलं की अरे वा, आपल्याला गुरु मिळतो आहे. आणि म्हणून तो उठून देवाचे पाय धरायला गेला. तेवढ्यात त्याला कळलं की हे तर आपण स्वप्नामध्ये आहो. झालं, त्याच्या आणखीन स्थिती बिघडली, आणखीन तो विरक्त झाला, आणखीन वेडापिसा झाला. असं करता करता मग शेवटी यांनी सांगितलं त्या गुरुनी की तुला नक्की मिळेल, तो अजून शोध घे. आणि असा शोध घेता घेता त्याचा अगदी मन अगदी रडकुंडीला आलं, हताश झाला. अशाच अवस्थेमध्ये एक दिवशी एका गिरीकंदरामध्ये एका गुफेच्या तिथे त्याला एक स्वामी दिसले. कसे होते ते स्वामी? असे उंच, दाढी वाढलेली, जटा वाढलेल्या,
गोरे, अंगकांती आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटत होतं की खरोखर हे खूप मोठे महान पुरुष आहे. त्यांच्याकडे पाहता क्षणी हा अत्यंत प्रसन्न झाला, अत्यंत प्रसन्न झाला. त्याच्या पैठण क्षेत्रामध्ये त्याला सगळेजणं अनेक त्र्यंबक देव म्हणायला लागले होते, कारण हा तो देवासारखा वाटायचा. त्याला ह्या सगळ्यामुळे गर्व अजिबात झाला नाही. त्यांनी त्या गुरुला वंदन केलं आणि त्यांना सांगितलं की मला गुरुमंत्र हवा आहे. त्यांनी पण सांगितलं की तुला काय गरज आहे म्हणे. पण नाही म्हणे, मला गुरुमंत्र हवं. बरं म्हणे, देईन मी, आज नाही देणं, उद्या देईन, तू थोडीशी अनेक सेवा कर. सतत 12 वर्ष त्यांनी त्यांची सेवा केली. त्यांची सेवा केल्यानंतर म्हणे आता मला अनुग्रह द्या. म्हणे नाही, अजून तुझी वेळ नाही आलेली आहे, तुला अनुग्रह देण्यासारखा गुरु अजून सापडलेला नाही आहे, तर म्हणून तू असं कर. आता अत्यंत निराश झाला आणि अशाच अवस्थेत त्या गुरूंनी त्याला हे सांगितलं की आता माझी निर्वाणाची वेळ झाली आहे, माझ्या समाधीची तयारी कर. अहो म्हणे, मला अजून अनुग्रह कुठे दिला आहे तुम्ही. तर म्हणे तुझ्या अनुग्रहाला अजून वेळ आहे, थोडासा चांगलाचा एखादा शोध. म्हणे नाही, मला तर तुम्हीच गुरु म्हणून वाटता. तर म्हणे थांब जरा, त्या गुरूचं नाव मी तुम्हाला सांगितलं की आजच्या चरित्र नायकाचं सुद्धा तुम्हाला नाव कळेल. त्या गुरूंचं नाव होतं सर्वंगनाथ. त्या सर्वंगनाथाने त्यांना ह्या सगळ्यामध्ये दर्शन दिलं होतं. पण त्या सर्वंगनाथाने त्या अवस्थेमध्ये त्याला गुरुमंत्र काही दिला नाही. तर म्हणे नाही असं ना. अहो म्हणे, तुम्ही तर निर्वाणाची गोष्टी करताय, समाधी जायची गोष्टी करताय, तर मग मला गुरुमंत्र देईल कोण शेवटी. तर म्हणे अजून वेळ नाही आली आहे आणि माझं जरी आत्ता निर्वाण झालं आहे, मी तुझ्यासाठी पुन्हा जन्म घेईन, पुन्हा तू माझा शोध घे आणि त्यावेळी मी तुला गुरुमंत्र देईन. अजून तुझं कार्य जसं चाललं आहे तसं चालू दे. शेवटी नाईलाज झाला. किती जरी मनाचे पक्के असले, किती जरी आध्यात्मिक दृष्टीने उंची त्यांना मिळाली होती, तरी त्यांना अतिशय दुःख झालं. सर्वंगनाथाने त्यांना समजावलं की नाही बाबा रे, अजून तुझी वेळ नाही आली आहे. आणि म्हणून ते जे त्यांचे चित्र, आपले आजचे जे चरित्रनायक आहे ते अण्णा महाराज आहे, ज्यांचा आपण इथे एक ठेवलं आहे. ग्वाल्हेरमध्ये ते नंतर खूप उशिरा आले, पण त्यांनी मग फिरायला सुरुवात केली. गुरुच्या शोधामध्ये असता असता त्यांना 1-2 शिष्य मिळाले. एका शिष्याचं नाव होतं रावबा, म्हणजे रावसाहेब. त्यांच्या शिष्यत्वामुळे ह्यांना तर सगळे मानत होते आणि म्हणून लोक ह्यांनाच म्हणायचे की तुम्हीच आम्हाला गुरुमंत्र द्या. थांबा म्हणे, अजून वेळ आलेली नाही, मलाच गुरुमंत्र नाही मिळाला तर मी तुम्हाला कुठून देईन. तर ते जे रावसाहेब होते ते याचे अगदी अनन्य भक्त झाले आणि मग त्यांच्याबरोबर हे म्हणाले की आता मला पैठण सोडायचं आहे. का सोडायचं आहे, तर मला माझ्या गुरुचा शोध घ्यायचा आहे. मला आता माझ्या गुरूंनी प्रत्यक्ष सांगितलं होतं जायच्यापूर्वी की मला उत्तर भारतात जायचं आहे, तिथे शोध. मग हे निघाले. पैठणकरांना फार वाईट वाटलं. सगळे मागे मागे आले की गुरु महाराज तुम्ही इथून जाऊ नका, कारण तुम्हाला भेटून आमच्या संसाराच्या सगळ्या अडचणी दूर होतात. आहे तुम्हाला भेटल्याने मनाला अशी आनंद होतो. काही पण अडचण आली, कुठली समस्या आली तर आम्ही धावत तुमच्याकडे येतो. तुम्ही इथे आहात तर आमचं रक्षण करता आहे असं आम्ही समजतो. पण शेवटी म्हणे नाही, मला तर जावंच आहे, माझं कामच वेगळं आहे, मी यासाठी जन्मलेलो नाही आहे. आणि ते निघाले. सगळेचे सगळे पैठणकर त्यांना सोडायला आले. वैशीवर त्यांना समजावं लागलं की आता तुम्ही आपल्या आपल्या घरी जा, आपला आपला संसार करा, कधीतरी आपली भेट होईलच. ते वेषण तिथून ते फलटणला निघाले. फलटणलासुद्धा त्यांना एक दुसरे हे भेटले. त्यांचं नाव होतं जगदेवराव निंबाळकर. त्यांनासुद्धा प्रचिती आली या गुरूंची. त्यांनीसुद्धा यांचं शिष्यत्व ग्रहण केलं. शिष्यत्व ग्रहण करून आणि ते सुद्धा त्यांची तशीच आराधना करायला लागले. पुन्हा ते म्हणाले की मला इथे अडकायचं नाही आहे, आपण पुन्हा आणखी चाललो, माझ्याबरोबर चला म्हणे. सगळे म्हणे की नाही, आम्ही तर तुम्हालाच गुरु मानले, आम्ही तुमच्याबरोबर चालू म्हणून. तर म्हणे सगळे तर नका येऊ, पण हां जगदेवराव तुम्ही या, रावसाहेब तुम्ही या. त्या रावसाहेबांचं नाव होतं रावसाहेब मंगळमूर्ती. मंगळमूर्ती हे नाव होते. ते राहत होते तिकडेच महाराष्ट्रामध्ये. ते गणपतीचे चांगले उपासक होते, उत्तम उपासक. म्हणजे त्यांच्या स्वप्नातसुद्धा गणपती यायचा. ते सुद्धा गुरुग्रही जाऊन आणि गुरुमंत्र अनुग्रह घेण्यासाठी तळमळत होते. त्यांना दृष्टांत झाला असा स्वप्नाचमध्ये. पूर्वीच्या काळी जेव्हा अतिशय मनापासून आपण देवाची आराधना करायचो, तेव्हा अशी पद्धत होती की त्यांचे गुरु किंवा परमेश्वर त्यांना स्वप्नातलं दृष्टांत देऊन जागृत करत असायचे. त्यांना दृष्टांत झाला की हे जे तिथे मंदिर आहे, त्या मंदिराच्या न्हाणीच्या खाली म्हणे तू खोदून काढ, तिथे तुला एक मूर्ती मिळेल. त्यांनी खोदून काढल्यावर त्यांना एक गजाननाची सुंदर मूर्ती मिळाली. त्याची त्यांनी स्थापना केली आणि ती स्थापना करून त्यांच्याच प्रेरणेने ते शोधत शोधत यांच्याकडे आले. त्या वेळेपर्यंत या लोकांना सगळेजणं अण्णादेव म्हणून म्हणायला लागले होते. पूर्वी पद्धत होती ना अण्णा अप्पा वगैरे, त्यांना सगळे अण्णादेव म्हणायला लागले होते. अण्णा महाराज तर ते ग्वाल्हेरला आल्यानंतर झाले, त्यांना अण्णादेव म्हणायचे. त्या अण्णादेवांनी त्यांना सांगितलं की मला असा दृष्टांत झाला आहे
की मला तुमच्याजवळ यायचं आहे. अरे म्हणे तुझ्यावर तर प्रत्यक्ष गजाननाची कृपा झाली आहे, पण तू काय एवढी काळजी करतो. मला म्हणे गुरुमंत्र हवा आहे. त्या गुरुबद्दल सगळ्या समाजामध्ये एवढी आस्था होती की गुरु हा हवाच, कारण गुरुच आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाऊ शकतो. त्यांचा शोध झाला, काही त्यांना ठरलं नाही, पण म्हणे आता महाराज मी तर इथून जाणार नाही, आणि म्हणून ते त्यांच्याबरोबर राहिले. ते जगदेवराव निंबाळकर पण यांच्याबरोबर राहिले. फलटणहून ते पंढरपूरला गेले. पंढरपूरला अनेक 2-3 शिष्य परिवार होते. पंढरपूरला त्यांनी पुन्हा एक लीला केली. लीला कशाला म्हणायचं, ते पंढरपूरला दर्शनाला गेले असताना तुम्हाला माहिती आहे की जसे आपल्या अलाहाबाद इत्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी पंडे असतात, तसं महाराष्ट्रात बडगे असतात. पंढरपूरला बडगे असतात, ते त्याची पूजा अर्चा करतात आणि त्यांची थोडीशी दादागिरीच चालते. एवढ्या गर्दीमध्ये त्यांना सगळ्यांना हटवायसाठी त्यांनी सोटा मारला, तो नेमका अण्णा महाराजांच्या पाठीला लागला. अतिशय विवळले, दर्शन तर झालंच नाही, त्यांना मंदिरातनं बाहेर जावं लागलं. तर रात्री ते असे तळमळत पडले होते. ते तळमळत पडण्याच्या प्रत्यक्ष विठ्ठलाने त्यांना स्वप्नात सांगितलं की अरे तुम्हालासुद्धा दर्शनाला नाही येऊ दिलं. मग विठ्ठलही थोडेसे रागवले आणि त्यांनी त्या बडव्याला स्वप्नात सांगितलं की तू तर मला मारला आहे, माझ्या पाठीत वेदना होतात, तू सोटा मारला आहे तो मला लागला आहे म्हणे. अरे नाही नाही म्हणे, मी तर तुमचा इतका सेवक आहे वगैरे. म्हणे नाही, बाहेर ते आहे, त्यांना घेऊन ये, त्यांचं माझं जेव्हा दर्शन होईल, आमची जेव्हा भेट होईल, तेव्हाच माझ्या पाठीची वेदना खतम होईल. आणि खरोखर तो धावत गेला. त्यांनी अण्णा महाराजांना आणलं आणि पंढरपूरच्या विठोबाचं त्यांचं दर्शन झालं. या पैठणचाच एक सुंदर किस्सा आहे जो एकनाथ महाराजांच्या जीवनातसुद्धा घडला आहे. हे नित्य गोदावरीच्या स्नानाला जात होते. महाराष्ट्रात गोदावरीला गंगासुद्धा म्हणतात, आणि जे पुण्य गंगाच्या स्नानाने मिळतं तेच गोदावरीच्या स्नानाने मिळतं अशी तिथे मान्यता आहे. ते दर्शनाला गेले असता एक यवनमध्ये होता आणि ते येत असताना त्यांच्या अंगावर तो थुंकला तर त्यांनी संतापायला हवं होतं, पण संतच ते परत मागे फिरले, गोदावरी नदीत आंघोळ केली, पवित्र झाले आणि परत आले. पुन्हा तो थुंकला. असं एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 100 वेळा झालं. त्यावेळी यांना पुन्हा शेवटी त्या यवनालाच लाज वाटली आणि तो यांना शरण आला. अरे म्हणे तू कसा शरण येतो, तू थुंकल्यामुळे मला म्हणे 100 वेळा गोदावरीचं स्नान करायचा आनंद मिळाला, गंगेचं स्नान तुझ्यामुळे मिळालं. नाही नाही म्हणे महाराज माझी चूक झाली. तो त्यांना शरण आला आणि त्यांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ते निघून गेले. ही त्यांची पैठणची एक घटना होती. असेच ते पंढरपूरच्या एक घटनेचं सांगितलं. असेच एक जाधव होते, आनंदराव जाधव म्हणून. त्यांनासुद्धा दृष्टांत झाला की हे असे असे संत आहेत, त्यांना आपल्या घरी आणावं. त्यांनी त्याला घरी आणलं, पूजा केली. जिथे जिथे त्यांची महती होती, जिथे जिथे त्यांना कळत होतं, तिथे ते जायचे आणि त्यांना आपल्या घरी आणायचे, पूजा करायची. एक असाच एक भक्त होता, तो त्यांना भेटायला आला आणि म्हणाला की महाराज, अण्णा महाराज तुम्ही आमच्याकडे चालला, अण्णादेव तुम्ही जर माझ्या घरी आला आणि माझ्याकडे जर प्रसाद घेतला तर मला अत्यंत आनंद होईल, कारण माझ्या वडिलांची तिथी आहे आणि त्या दृष्टीने तुम्हाला अन्न देऊन मला आशीर्वाद हवे. अण्णादेवांनी सांगितलं की अरे बाबा, माझ्या इथे देवीचा उत्सव आहे, तो तू आधी प्रसाद घे आणि मग आपण जाऊ म्हणे. तर ते म्हणे नाही नाही, मला तो उपवास असतो आणि मी फार कडक आहे म्हणे या बाबतीत, तर मी तर काही प्रसाद घेणार नाही. प्रसाद न घेता ते चालले गेल्यावर तिथे जेव्हा गेले तेव्हा ते करायला लागले, तर पाहता पाहता एकदम इतक्या जोराने पाऊस आला, खूप वादळ आलं आणि सगळं तहस नहस झालं. लाकडं पेटच घेईना. त्याला वाटलं की आपण कुठेतरी चुकलो आहे. परत तो अण्णा महाराजांजवळ आला, त्यांची क्षमा मागितली. त्याला म्हटलं अरे तुला म्हटलं होतं मी की प्रसाद घे आणि मग जा, तू ऐकलं नाही माझं. म्हणे नाही, माझी चूक झाली. मग अण्णा तिथे गेल्यानंतर त्यांच्या योगबळाने, योगशक्तीने त्यांनी तिथे लाकडं पेटवली, प्रसाद घेतला आणि त्यांचं पूर्ण झालं तसं. असेच ते गणपती भक्त जे मी निंबाळकरांचं सांगितलं, त्यांनासुद्धा गणपतीचाच प्रसाद हवा होता. त्यांनासुद्धा अण्णा महाराजांनी असंच सांगितलं की हा गणपतीचा प्रसाद आहे, तुझं चतुर्थीचं जरी उद्यापन असलं तरी शेवटी गुरु हा सर्वश्रेष्ठ आहे आणि गुरु आज्ञा जर तू पाळली तर उपास तोडल्याचं तुला पाप लागणार नाही अजिबात. हे 2 त्यांनी त्यावेळी एक दृष्टांत असे दिले होते आपल्या सगळ्यांना. तुम्हाला असं का वाटतं की हे सगळे एवढे प्रसिद्ध होते, तर हे सगळे संत जे हे जे अवाली आहे, आपले गजानन महाराज झाले, साईबाबा झाले, गोंदवलेकर महाराज झाले किंवा अनेक संत आहे, हे सगळे योगी होते. योगी म्हणजे तुम्हाला योग क्रियाबद्दल माहिती असेल ना, की ते 8 सगळं करून शेवटी समाधीपर्यंत जातात. तर ह्या योगाच्या मार्गामध्ये चालणारे, त्यांना आसन, ध्यान, धारणा, समाधी हे सगळे 8च्या 8 पार करेपर्यंत ते सगळ्यांना पूजा करत असतात. या सगळ्यामुळे ह्या सगळ्यातनं योगासनापासून आपली तब्येत ठीक करून जेव्हा सगळे माणसं जातात तेव्हा यांना मध्ये कुठली तरी सिद्धी प्राप्त होते. असं म्हणतात
की ही सिद्धी प्राप्त झाली आणि या सिद्धीत जर तो अडकला जो कोणी असेल तर तो योगभ्रष्ट मानला जातो. आणि असे अनेक लोक आपल्या भारतात होत गेलेले की ते जेव्हा आराधना करायचे, जेव्हा ह्या सगळ्या योग साधनेच्या मार्गावर एक एक पाऊल पुढे चालायचे, 4थ्या-5व्या मार्गावर त्यांना सिद्धी प्राप्त व्हायची, तर त्यांना असं वाटायचं की बस मी आता खूप मोठा झालो, माझ्याजवळ अशी सिद्धी आहे की मी अशा हात वर केला की माझ्या हातात गुलाबाचं फूल येतं, मी असा मनुष्य आहे की मी जर असं योगबळाने तुम्हाला ते फळ देऊ शकतो जे ह्या सीझनमध्ये नाहीच आहे. या सगळ्यामुळे त्यांची उदो व्हायला लागली, लोक त्यांचे पाया पडायला लागले, पैसे मिळायला लागले आणि ते भटकले. त्यांना समाधीपर्यंत जायचं होतं पण मध्येच सिद्धी प्राप्त केल्याने ते भटकले आणि अशा लोकांना काय म्हणतात? योगभ्रष्ट म्हणतात. ते योगापर्यंत जात नाही. पण हे आपले संत त्यातले नव्हते. न अण्णा महाराज होते, न साईबाबा होते, न गजानन महाराज होते. हे निष्पृह होते. गजानन महाराज तर अंगावर दिलेलं वस्त्र असं फेकून द्यायचे. त्यांची जर जास्त कोणी पूजा केली, जास्त आराधना केली, खूप खायला दिलं तर फेकून टाकायचे. त्यांना म्हणतं ह्याच्यात मला रस नाही आहे म्हणून. तर असे जे योगी संन्यासी होते हे सगळे योगी होते, त्यांच्यामध्ये ती शक्ती होती. अण्णा महाराजांमध्ये ती सुद्धा योगाची शक्ती होती आणि या योगशक्तीच्या बळावर त्यांनी लोकांना बरं केलं, आजारातून काढलं. एखादा माणसाला जर पुत्रप्राप्ती नसेल तर त्याला तो आशीर्वाद दिला. पण याशिवाय अण्णा महाराज काय किंवा हे सगळे संत नेहमीच चमत्कार करत होते असं नाही आहे. चमत्कार यासाठी करत होते की त्यांना महती पटावी आपल्या योगाच्या शक्तीची. आणि म्हणून त्यांनी एक सदाशिव नावाचा एक ब्राह्मण होता, त्याला आपल्याजवळ बोलवलं आणि त्याला सांगितलं. तो म्हणे मला पुत्रप्राप्ती नाही आहे, आम्ही दोघंही असे आहोत आणि पुत्रप्राप्ती नाही तर आम्हाला गती कशी मिळेल, आम्हाला लोकांना तोंड दाखवायला जागा नाही. अण्णा महाराज म्हणाले हे बघ, हे सगळे परमेश्वराने ओढून ठेवलेल्या रेघा आहे म्हणे, त्या काही मी पूर्ण करेन असं नाही आणि मी करतच नाही म्हणे, तर तो देवाचाच आशीर्वाद आहे. नाही नाही पण आता तुम्ही मला काहीतरी मार्ग सांगा. बरं म्हणे मी सांगतो तसं करा. त्र्यंबकेश्वरला जा, तिथे गोदावरीचं स्नान करा, 3दा स्नान करा आणि त्र्यंबकेश्वराच्या दर्शन करून 1000 प्रदक्षिणा जर तुम्ही केल्या तर परमेश्वर तुमच्यावर खुश होईल. झालं तसंच ते परत आले आणि त्यांना पुत्रप्राप्ती झाली. पुन्हा ते अण्णा महाराजांजवळ आले की हे तुमच्यामुळे झालं, तर ते म्हणाले हे माझ्यामुळे नाही झालं, हे देवामुळे झालं. देवाने जे काही आखून ठेवलं आहे, जे काही तुमची रचना आहे, जे तुमचा जन्म आणि जो तुमचा मृत्यू याची जी तारीख आहे त्याच्यात मी काही करू शकत नाही. पण विश्वास ठेवा देवावर, तुम्ही असे पुढे वाढत जाणार हे अगदी नक्की आहे. अशा लीला करत करत ते फलटणला आले, फलटणहून पंढरपूरला गेले, पंढरपूरहून पुन्हा येवल्याला आले. येवल्याला जे आले तर मी तुम्हाला एक सांगितलं होतं की जगदेवराव निंबाळकर म्हणून तिथे एक होते, ते तसे पेशव्यांकडे ह्याला होते नोकरीला आणि महादाजी शिंद्यांच्या गटात होते. त्यांनी खूप अतुल पराक्रम केला होता आणि त्या पराक्रमामुळे त्यांचं स्थान खूप उच्च झालं होतं. त्याचवेळी एक सकन्या नावाचा भिल्ल होता, त्यांनी तिथे खूप उत्पात मांडला होता. तेव्हा बाजीराव पेशव्यांनी जगदेवरांना सांगितलं की तुझं हे काम आहे की त्याचा उत्पात दूर कर, त्याला मार आणि लोकांना जो त्रास होतो आहे त्याच्यापासून त्याची मुक्ती कर. पण तो सकन्या भिल्लसुद्धा, त्याच्यावरसुद्धा सेना होती, चांगला प्रचंड शक्तीचा होता. हे तिथे गेले आणि त्यांचा पराभव झाला. पराभव झाल्यामुळे ते अत्यंत खचले आणि पुन्हा अण्णा महाराजांजवळ आले आणि म्हणाले की अशी अशी स्थिती झाली आहे, मी काही चांगलं करायला गेलो आणि माझ्या हातून ते होत नाही, बरं म्हणे आपण त्याच्यासाठी काहीतरी करू. तेव्हा अण्णा आपल्या 2 शिष्याबरोबर सारीपट खेळत बसले होते आणि सारीपट खेळता खेळता त्यांनी आपला सोटा उचलला, जोराने आपटला आणि म्हटलं जा रे बघून ये त्यांच्याकडे. त्या सोट्या म्हणजे इतकी ताकद होती की तो सोटा त्या भिल्लाकडे गेला, सकन्या भिल्लाकडे, आणि त्या सगळ्या भिल्लांना त्यांनी मारून तिथून पळवून लावलं, कारांना मारून टाकलं आणि पाहता पाहता ते परत आले. तेव्हा जगदेवरांच्या लक्षात आलं की हे सगळं माझ्यामुळे नाही झालं, हे अण्णा महाराजांमुळे झालं. पुन्हा अण्णा महाराजांना म्हणाले, ते म्हणाले हे परमेश्वरामुळे झालं, हे मी काही नाही केलं. पण हे असे चमत्कार ते योगी लोक करायचे आणि त्यामुळे लोक त्यांच्याजवळ यायचे. लोक आले की त्यांना उपदेश करायचे. पुन्हा तिथून ते निघाले. जगदेवराव निंबाळकर त्यांचे अत्यंत प्रेमाचे शिष्य झाले. पण तुम्हाला माहिती आहे की जेव्हा असे संत जातात तर त्यांना नावं ठेवणारे, त्यांच्या कार्यात बाधा आणणारे सुद्धा लोक होते. हे आपल्या तुकाराम महाराजांनीसुद्धा भोगलं आहे, ज्ञानेश्वर माऊलींनीसुद्धा भोगलं आहे, एकनाथ महाराजांनासुद्धा असे करणारे इतके मोठे मोठे संत त्यांना त्रास झाला आहे, रहिदासांनासुद्धा त्रास दिला आहे. तर संतांना वाकड्यात शिरून आणि त्यांच्या विरुद्ध उत्परून त्यांना ढोंगी म्हणून सांगायचं समाजाला, लोकांना असं प्रेरित करायचं की त्यांच्या विरुद्ध जाऊ नका, हे सगळे ढोंगे, असे लोक सगळ्या दूर असायचे. असेच एक साधू होते आणि त्यांनी असा विचार केला की
हे जे आहे ना, हा मनुष्य की अतिशय ढोंगी आहे म्हणे. आणि या ढोंगी माणसाला आणि हे सगळे लोक उगीच शरण जातात ते. आणि म्हणून तिथे एक कनकगिरी म्हणून होता, त्यांनी यांना शिव्यागाळी सुरुवात केली. त्यावेळी एक अनंतराव फाळके म्हणून त्यांच्या भेटायला आले. यांनी एक लीला केली की त्या फाळक्यांना खूप त्यांनी बोलायला सुरुवात केली. खूप बोलले, खूप शिव्या दिल्या, खूप लागले. चालला जा म्हणे माझ्यासमोरून, कशाला आला माझ्यासमोर. त्यावेळी तो तिथे उभा होता आनंदगिरी. त्यांनी विचार केला की तुम्ही असे कसे साधू म्हणे, एवढा तो कळकळीने तुम्हाला विनंती करतो आणि तुम्ही त्याच्याशी असे वागता म्हणे. भोंदू आहे म्हणे हा मनुष्य. तुम्ही फाळकेसाहेब इकडे या, याच्या नादी लागू नका. पण फाळकेसाहेब अनन्य भक्त होते. त्यांनी देवाला नमस्कार केला आणि मग आता त्या अनंत गिरीशाला काहीतरी शिक्षा करायला हवी म्हणून त्यांनी त्याला तशी शिक्षा केली आणि त्याला वठणीवर आणलं. असे वेगळे वेगळे चमत्कार करत करत अण्णा हळूहळू पुढे वाढले. आणि त्यांनी म्हटलं की मला माझ्या गुरूंनी हे सांगितलं आहे की तू उत्तर भारतात ये, मी तुला तिथेच भेटेन म्हणून, तिथेच भेटेन. तर आता कसं करायचं. तर मी निघालो, त्याच्यावर सगळी फौज निघाली. त्यांना सगळ्यांना थांबवून अण्णा महाराज आपल्या या 2-3 शिष्यांना घेऊन, जगदेवराव निंबाळकर झाले, फाळके झाले, नंतर त्यांचे पट्ट शिष्य म्हणजे रावसाहेब मंगलमूर्ती यांना घेऊन ते इकडे आले. आणि त्यांना एकदम असं दिसायला लागलं की आपल्याला आता ग्वाल्हेरला चालायचं आहे, ग्वाल्हेरला चालायचं आहे, गुरुच्या शोधात जायचं आहे. असे निघता निघता ते तिथे आले, तरी त्यांना गुरुचा काही शोध लागत नव्हता. आणि त्या जाताना एका गिरीकंदरामध्ये म्हणे तो एक माणूस आला, स्वामीच होता. तो म्हणाला या कंदरामध्ये म्हणे खूप सारे ऋषी मुनी राहतात, बडे पोचलेले, तिथे म्हणे तुम्हाला तुमच्या गुरुचा पत्ता मिळेल म्हणे, तर तुम्ही तिथे जा. ते तिथे जायला निघाले. तिथे एक दुसरे स्वामी होते, असेच अखंड जप जप ध्यान करणारे योगी अभ्यासी, जटाधारी केलेले, गौरवर्ण आणि व्रतस्थ असणारे, बाहेरच निघत नव्हते. ते आतमध्ये बसले राहायचे आणि आराधना करायचे. अण्णा महाराज तिथे निघाले. तिथे लिखता क्षणी ह्या योग्यांच्या आपसामध्ये एक संवाद असतात. त्यांना कळलं की कोणीतरी एक संत माझ्याकडे येतो आहे. कधी बाहेर न निघणारे ते बाहेर आले आणि त्यांनी त्यांना स्वागत केलं. यांना काही तिथल्या लोकांना कळे ना की कधी बाहेर न निघणारे म्हणतात की जरा ढोल तमाशे वाजवा, माझा भाऊ येतो आहे म्हणे, त्याच्या स्वागताला चला. आणि असं केल्यानंतर ते आले. त्यांनी पुन्हा म्हटलं की तुम्हीच माझे गुरु आहे म्हणे. तर म्हणे मी तुझा गुरु नाही आहे, तुला गुरुची गरजच नाही, तू स्वतःच शंकराचा अवतार आहे. नाही म्हणायला गुरु तुम्हाला पाहिजेच, सद्गुरूशिवाय माझं जीवन व्यर्थ आहे म्हणे. त्यांनी सांगितलं एक काम कर, तू पुन्हा ग्वाल्हेरच्या उत्तर दिशेमध्ये जा, तिथे तुला एक मोठं गाव आहे, त्या गावाचं नाव आहे परिंछा. त्या परिंछाला तुला तुझे स्वामी भेटतील. त्यांना आनंद झाला, कारण त्यांना बरोबर पत्ता मिळाला होता आणि त्या पत्त्यानुरूप ते तिथे जायला निघाले. तरी त्यांना शोधता शोधता सापडेच त्यांना कुठे जायचं. मोठं किर्र जंगल, काटे कोडे जंगली जानवर. गेले, मोठ्या मध्यदेशाने गेले, तिथे पोचले. पोचता क्षणी ते सर्वंगनाथ तिथे होतेच. हा सर्वंगनाथांचा दुसरा अवतार. आणि हे खरे गुरु त्यांना नंतर भेटले. पहिले जे सर्वंगनाथ भेटले म्हणून मी तुम्हाला उल्लेख केला, ते त्या अवताराचे होते. तो अवतार संपवून यांनी पुन्हा जन्म घेतला, हे सांगून की तुझ्यासाठी मी पुन्हा जन्म घेणार आहे आणि मग मी तुला गुरु दीक्षा देईन. हे गेले तर पुन्हा सर्वज्ञनाथांना वाटलं की याची परीक्षा घ्यावी. अरे म्हणे तू असं कसं आला माझ्यासमोर म्हणे. नाही म्हणे मला तर तुम्हीच गुरु आहे म्हणे. तुला कोणी सांगितलं म्हणे मी गुरु आहे, मी नाही आहे तुझा गुरु म्हणे. नाही हवं आहे म्हणे. बरं म्हणे माझ्याशी मल्लयुद्ध खेळायला तयार हो. तर हे म्हणाले तुमच्याशी मी कुठे मल्लयुद्ध करू, मी साधा बालक, अजाण बालक, अज्ञानी, आणि असे असताना मी तुमच्याशी गुरु मी नाही खेळणार म्हणे. तुम्ही तर मला गुरु दीक्षा द्या. त्याचे पाय धरले त्यांनी खूप म्हणून पाहिलं, परीक्षा घेतली त्याची. शेवटी सर्वंगनाथांना दया आली. त्यांना प्रेमाने उठावलं, कवटाळलं, डोक्यावर हात फिरवला आणि त्यांच्यासमोर त्यांनी म्हटलं की मला आता दीक्षा हवी, देतो म्हणे, घाई नको करू. त्यांनी 2-3 दिवस त्यांना थांबवून घेतलं आणि एक दिवशी सकाळी सूर्योदय झाल्यानंतर बसवून आणि त्यांना गुरुमंत्र दिला. अण्णा महाराजांची इच्छा त्या दृष्टीने पूर्ण झाली. मग तिथेच राहिले, अनेक वर्ष राहिले, सेवा केली त्यांची. ते म्हणे आता तू इथून जा. तर पुन्हा अण्णा म्हणाले की अण्णा महाराज मी आलो आहे तुमच्यासाठी, मला तुमच्या सान्निध्यात जो आनंद मिळतो तो आणि कुठे मिळणार नाही, मला इथेच राहू द्या, मला तुमचे पाय सोडायचे नाही आहे. तेव्हा सर्वंगनाथ म्हणाले की बाबा रे, तुझं जो जन्म आहे तो यासाठी नाही आहे, तुला लोकोद्धारासाठी जायचं आहे, तुला लोकांच्या अडचणी दूर करायच्या, लोकांना उपदेश करायचा आहे. आपला जो धर्म लयाला जातो आहे त्या धर्माच्या लयाला तुला वर उचलायचं आहे. तर इथे राहून कसे चालेल म्हणे, तू जा तिथे, तुला वाटेल तेव्हा येत जा तू इथे. असं करता करता त्यांनी तिथे पाठवलं. तिथेसुद्धा अण्णा महाराजांना ग्वाल्हेरमध्ये एक जागा मिळाली.
निंबाळकरांनी त्यांना मदत केली, मंगळमूर्तींनी मदत केली आणि तिथे त्यांना केले. हळूहळू मंगळमूर्ती त्यांचे इतके चांगले शिष्य झाले की ते यांच्याबरोबर कीर्तनसुद्धा करायला लागले. सर्वंगनाथासमोरसुद्धा अण्णा महाराजांनी पण कीर्तन केलं आणि मंगलमूर्तींनी पण कीर्तन केलं. त्या दृष्टीने त्यांना खूप आनंद झाला. ग्वाल्हेरला परत आले, पुन्हा त्यांचं सगळं सुरू झालं आणि असंच ग्वाल्हेरला या शहरामध्ये एकदा एक महामारी फैलली. त्या महामारीमुळे लोक अगदी त्रस्त झाले, हाहाकार उडाला. अण्णा महाराज आपल्या आतमध्ये बसले होते. लोकांनी त्यांना खूप विनवणी केली, कसंही करा आणि या महामारीपासून लोकांना वाचवा. अण्णा महाराजांनी म्हटलं की बरं म्हणे, बघतो म्हणे आणि ते आतमध्ये गेले. महादेवाजवळ समाधी लावून बसले. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 8 दिवस ते तिथे बसले आणि इकडे महामारीचा जो प्रकोप आहे तो हळूहळू कमी होत गेला. ग्वाल्हेरचे त्यावेळी जे महाराज होते दौलतराव शिंदे, त्यांची एक पत्नी होती बायजाबाई. तिला हे कळलं की ह्या योगामुळे आणि आपल्या इथली महामारी दूर गेली. ती तिथून निघाली, अण्णांच्या दर्शनाला आली. तिला खूपच समाधान मिळालं. ती म्हणे आता मी रोज तुमच्या दर्शनाला येत जाईल आणि तिने दर्शनाला यायला सुरुवात केली. आपण म्हणतो ना, लोकांना चांगलं कधी पाहवत नाही. दौलतराव महाराजांकडे काही असे लोक होते ज्यांनी त्यांचे कान भरायला सुरुवात केली. म्हणे मी ही बाई म्हणे त्या योगाकडे रात्री अपरात्री जाते म्हणे, तुमचं नाव खराब होत आहे म्हणे. दौलतरावांना थोडासा रागच आला. आल्यानंतर ते म्हणाले की असं कसं म्हणे ती जाते म्हणे, जा म्हणे त्या बैराग्याला पकडून आणा म्हणे. त्यांनी सैन्यच पाठवलं तिथे. म्हणे त्यांचं ते मंदिर आहे ते नष्ट करा आणि त्याला मुसक्या बांधून माझ्याकडे घेऊन या. आले सैनिकांना ती आज्ञा होती. येऊन आले, समोर 2 तोफा होता, उडवायला आल्या गेले. अशी जेव्हा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, निंबाळकर आणि रावसाहेब धावून गेले की अहो ते तर आपल्याला नष्ट करायला निघाले, काळजी नको करू म्हणे, आपण त्याच्यात नाही रस्ता काढू. पुन्हा त्यांनी तो सोटा काढला आणि सोटा काढून त्यांना पाठवलं. पाठवता क्षणी सगळ्या त्या सैनिकांवर त्यांनी सोट्याने प्रहार केला, मारलं. त्या सैनिकांना कळेच ना की आम्हाला मार बसतो कुठून आहे. इकडे पहा तिकडे पहा, मारणारा तर दिसतच नाही आहे. शेवटी ते परत दौलतराव महाराजांना गेले की तुमची म्हणे कुठेतरी महाराज चूक झाली आहे. ते जे प्राणी आहे ज्याला तुम्ही असं समजता की दांभिक समजता, ढोंगी समजता, ते तसे नाही आहे. मग बायजाबाई दौलतराव महाराजांजवळ गेली. म्हणे अहो ज्या माणसाने आपल्या पूर्ण शहराची महामारी दूर केली, जे असे इतके मोठे तपस्वी आहेत, त्यांना तुम्ही ओळखलं नाही म्हणे. तुम्ही बिना परीक्षा घेता, बिना पाहता त्यांच्यावर अत्याचार केला, हे म्हणे योग्य नाही केलं. दौलतरावांनाही वाटलं की कुठेतरी चुकतं आहे आपलं आणि म्हणून ते शेवटी अण्णा महाराजांजवळ आले. अण्णा महाराजांना त्यांनी प्रार्थना केली की माझी मोठीशी चूक झाली, मला क्षमा करा. बायजाबाईंनी क्षमा मागितली. अण्णा म्हणाले ठीक आहे म्हणे, मी तुम्हाला क्षमा करतो. नाही म्हणे, मला ह्याची दीक्षा द्या म्हणे, मलासुद्धा योगशास्त्र शिकायचं आहे, मलासुद्धा आराधना करायची आहे. नाही म्हणे, तू राजा आहे, तू राजाचं कर्तव्य पूर्ण कर. नाही म्हणे, मला तर शिकायचीच आहे. तर अण्णा महाराज म्हणाले मी काही तुझा गुरु नाही म्हणे, तुझा गुरु कोणी दुसराच आहे. म्हणे कोण असेल म्हणे. तर म्हणे मी तुम्हाला सांगतो आहे, एक नगर जिल्ह्यामध्ये एतलाबाद म्हणून एक गाव आहे, तिथे एक तपस्वी राहतात म्हणे. ते तपस्वी कसे आहे म्हणे, वारकरी येते, खूप देवाची आराधना करतात, वारकरीवर जातात. त्यांनी स्वतःची असलेली नोकरीसुद्धा सोडून दिली यापायी. ते एका सेवेमध्ये होते आणि त्यांना जेव्हा हे सगळंच करायचं होतं, देवाची आराधना, योगशास्त्र, वारकरी, तेव्हा ते आपल्या मालकाजवळ गेलेत. म्हणाले की मला आता तुमची चाकरी नाही करायची म्हणे, हे दौड टाक तुम्ही घ्या आणि मला मुक्त करा. ते म्हणे अहो तुमच्यासारखे चांगले इमानदार शुद्ध कार्याचे मला तर हवेत म्हणे नाही, आता माझं मन भरलेलं आहे. आणि त्यांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ते आले. आता दौलतराव म्हणाले की अहो पण ते तुम्ही ओळखता त्यांना, मी गेल्यावर माझ्या म्हणण्याने कसे येतील ते, मला तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी त्यांचं गुरुमंत्र घेईन. तर अण्णा म्हणाले ठीक आहे, हरकत नाही म्हणे, मी पत्र पाठवतो त्यांना. आणि त्यांनी महिपतीनाथ महाराजांना पत्र पाठवलं. महिपतीनाथांनी ते पत्र वाचलं आणि त्यांना अत्यानंद झाला, कारण अण्णा महाराजांसारखे एवढे योगी तपस्वी आपल्याला बोलवतात ते भेटीला आले. त्यांची दोघांची आपसात भेट झाली आणि दौलतरावांना त्यांनी त्यांच्याकडे पाठवलं. दौलतरावांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं आणि दौलतरावांनी त्यांना म्हटलं की आता तुम्ही माझे गुरु आहे, तुम्ही आता इथून जायचं नाही म्हणे. म्हणून त्यांना छत्री बाजारामध्ये एक त्यांनी जागा दिली. त्यांच्यासाठी वार्षिक एक रक्कम बांधून दिली, तुमच्या सगळ्या पूजेचा असा खर्च केला, तुम्ही इथेच राहा म्हणे. मग ते ढोलीबा महाराज ज्यांना आज आपण म्हणतो ते महिपतीनाथ पुराण, ते अण्णा महाराजांच्या रोज दर्शनाला यायचे. इकडनं बायजाबाई पण जायची आणि असा सगळा एक आनंद त्या शहरात झाला होता. पण तरीसुद्धा शेवटी
अण्णा महाराज म्हणा किंवा कुठलेही योगी म्हणा, हे सगळे योगी जे महाराज असतात यांना शेवटी आपलं काम करायचं असतं आणि त्या कामासाठी त्यांना चमत्कार करावा लागतो. चमत्कार करणं हा त्यांचा उद्देश नसतो कुठल्याही संताचा, खऱ्या संताचा. ह्यांचे जे भक्त होते मंगलमूर्ती, रावसाहेब मंगलमूर्ती, एकदा अण्णा महाराज त्यांना म्हणाले की तुम्ही असं करा, आता म्हणे तीर्थयात्रेला जा. आज नाही 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 महाराज म्हणे, मी तुमचे पाय नाही सोडणार, मला तुमच्याशिवाय चैनच नाही पडत, तुम्हाचं रोज दर्शन घ्यायचं, तुमच्यावर बसायचं. आणि त्या मंगलमूर्तींचा असा नियम होता की घरी त्यांचं शेजारी घर होतं, सकाळी उठायचं, स्नान करायचं, पूजा करायची, पूजा करून अण्णा महाराजांच्या समोर येऊन हात जोडून उभं राहायचं. हा त्यांचा नित्य नेम होता. आणि जेव्हा अण्णा म्हणतील तेव्हाच मग काही फलाहार घ्यायचा आणि त्यांच्या समोरच हे करायचं. ते म्हणे अहो तुम्ही मला दर्शनापासून वंचित करता. म्हणे नाही नाही म्हणे, माझी इच्छा आहे, तू जा म्हणे आणि 2-3 ठिकाणी तीर्थयात्रा करू नये. म्हणून त्यांना आधी ब्रह्मावर्ताला पाठवलं. ब्रह्मावर्त एक अशी जागा आहे जिथे खूप ऋषीमुनी तपस्या करतात, एक जागृत स्थान येते, तिथे जा म्हणे. शेवटी नाईलाज झाला आणि हे मंगलमूर्ती रावसाहेब तिथे गेले. त्यांनी दर्शन केलं, सगळ्या लोकांचा आराधना केली आणि तिथे नौका विहारासाठी निघाले. नौका विहारासाठी जाता जाता सगळं चांगलं चाललं होतं, आनंद होता. आजूबाजू सगळं पाहत होते, निसर्ग पाहत होते, जंगल पाहत होते, पशुपक्षी पाहत होते. त्यांना खरोखर मनापासून आनंद झाला की आपण आपल्या जर घरामध्ये असतो तर हे सगळं आपल्याला दिसलं नसतं. म्हणजे अण्णा महाराजांनी आपल्यावर कृपाच केली की हा सगळा निसर्ग आपल्याला दाखवला. पण ते करता करता काय अघटित घडलं काय माहिती, एकदम वारा सुरू झाला, खूप जोराने पाऊस यायला लागला आणि त्यांची नाव अशी डगमगायला लागली, इतकी डगमगायला लागली की आता आपण बुडतो की काय असं त्यांना वाटायला लागलं. आणि त्यामुळे ते एकदम आपल्या 2-3 परिवाराच्या आणि इतर बरोबर लोकांना म्हणाले, अरे अरे तुम्ही लवकर आपल्या माऊलीची आराधना करा, त्यांना सांगा की आमची अशी अशी स्थिती आहे, लवकर मुक्ती हवी आम्हाला, आम्ही याच्यातनं बुडून आमचं जर व्यर्थ मरण होऊन गेलं तर आम्हाला तर अण्णा महाराजांच्या चरणापाशी मरायचं आहे म्हणे. आणि म्हणून त्यांनी आराधना केली. त्यावेळी अण्णा महाराज आपल्या 2 लोकांसाठी सारीपट खेळत बसले होते आणि तो सारीपट खेळता खेळता त्यांना एकदम काय वाटलं, खेळ थांबवला, त्यांनी आपला हात घेतला आणि असा आसनाखाली घातला. आसनाखाली घातला, लोक पाहत राहिले की हे तुम्ही काय करताय म्हणे, थांबा म्हणे. आसनाखाली हात घातला, थोड्या वेळाने त्यांनी हात काढला तर त्यांच्या हातातनं पाण्याची धार लागलेली होती, गंगेची धार. लोकांना की कळेच शिष्यांना की हे आहे काय प्रकार. सांगतो म्हणे, तुम्हाला सांगतो, माझा जो शिष्य आहे म्हणे तो तर बुडायला निघाला होता, त्याला वाचवायसाठी मी हे केलं. शिष्यांच्या डोक्यावरून गेलं सगळं, त्यांना काहीच कळलं नाही. तिथून ते मंगलमूर्ती पुढे निघाले. मग अनेक यात्रा करत ते काशी क्षेत्री गेले. काशीला गेल्यानंतर त्यांच्या वडिलांची पुण्यतिथी आली. त्यांनी विचार केला गंगेच्या किनारी आहो, पुण्यतिथी पूर्ण करू, संतर्पण करू, लोकांना जेवायला घालू. म्हणून त्यांनी संन्याशांना निमंत्रण दिलं. संन्याशांना निमंत्रण दिलं आणि हे असे आराधनेमध्ये बसल्या बसल्या त्यांचं इतकं मन लागलं, इतकी समाधी लागली की वेळ कुठे निघून गेला त्यांना कळलं नाही. आणि त्यामुळे संन्याशांना उशीर झाला. संन्याशी चिडायला लागले की आम्ही सूर्यास्तानंतर जेवत नाही आणि तुमचं तर अजून स्वयंपाकाचे पत्ते नाही आहे, असं कसं करा. म्हणे संतापले ते, म्हणे ढोंगी हा म्हणे तुम्ही सगळे, तुमचा स्वामी पण ढोंगी आहे म्हणे. नाही म्हणे, असं नका करू, मला समाधी लागली होती म्हणून मी असं नाही केलं, मी तुम्हाला नक्की वाढतो. आता कसे वाढता म्हणे, सूर्यास्ताची वेळ झाली, केव्हा तुम्ही स्वयंपाक करणार, केव्हा मला खायला देणार, केव्हा तुम्ही आम्हाला तृप्त करणार, आता येत नाही. म्हणून ते रागावून चालले गेले. पुन्हा शेवटी भक्त जेव्हा कंटाळतो, जेव्हा असहाय होतो, त्याला काहीच पर्याय दिसत नाही, तेव्हा तो आपल्या गुरुची आराधना करतो. त्यांनी पुन्हा अण्णा महाराजांना हे केलं पाचारण, पुन्हा त्यांची भक्ती केली. अण्णा महाराजांनी विचार केला की आता हा बिचारा आपला भक्त आहे, त्याची काय चूक आहे, त्याची ते समाधी लागली होती आपल्याचसाठी. म्हणून त्यांनी काय केलं की त्यांनी म्हटलं की ठीक आहे म्हणे, येतो म्हणतं. आणि तिथे स्वयंपाक सुरू केला. त्यानं म्हटलं तू स्वयंपाक कर. सूर्यास्त होऊन गेलेला होता. अण्णा महाराज तिथे आले आणि त्या संन्यासाला बोलवणं पाठव. ते म्हणे मी येत नाही म्हणे, आता कुठून सूर्यास्तानंतर खाणं, तुम्ही म्हणे या तर मी तुम्हाला सूर्य दाखवेन तेव्हाच तुम्ही जेवायला बसा म्हणे, तोपर्यंत बसू नका, असं रावसाहेबांनी त्यांना सांगितलं. आणि त्यांची काय श्रद्धा होती, त्यांना काही अण्णा महाराज येऊन भेटले नव्हते, पण एक श्रद्धा असते की माझ्यासाठी माझे गुरु काहीतरी करतीलच. गजानन महाराजाच्या चरित्रामध्ये आपण ऐकलं असेल ना की एका भक्ताला त्यांनी पाठवलं आणि एका ठिकाणाला लोक त्याला मारायला लावले, तेव्हा त्या झाडाच्या पालवी आणली, त्यांनी फळं आणली. हे जसं त्यांनी चमत्कार केला तसा अण्णा महाराजांनी केला. आणि ते जेव्हा संन्यासी आले तेव्हा त्यांना सूर्य दिसायला लागला. अरे म्हणे आत्ता मध्येच कसं काय सूर्य आला म्हणे तो आला म्हणे, आमच्या गुरुची कृपा आहे. त्यांनी त्यांना जेवायला घातलं, सगळं केलं आणि ते संन्यासी घरी गेले एकदम काळोख.
हे म्हणे काय झालं काहीतरी मध्ये सूर्य काय आला. पण हे अण्णा महाराजांची करत होते. रात्रभर अण्णा महाराज घरी गेले आणि सकाळी काही उशिरा उठले. कोणी उठेच ना. पुन्हा त्यांचे भक्त म्हणायला लागले की हे झालं काय म्हणे, तुम्ही कुठे गेला होता. म्हणे नाही, रात्री मी माझ्या भक्ताकडे म्हणे काशीला गेलो होतो. काशीला? म्हणे तुम्ही तर इथेच होता, आम्ही तुमच्या शेजारी होतो, काशीला कुठे गेला. जो तुम्ही त्याही दिवशी असंच सांगितलं की ब्रह्मावर्ताला तो बोडत होता म्हणून गेला होता आणि हात तुमचा ओला होता, तुम्ही तर आमच्या समोर बसला होता. त्या भक्तांना काही ते पटलं नाही. पण आता अण्णासमोर कोण बोलेल, गुरु महाराज होते, ते शांत राहिले. जेव्हा हे रावसाहेब परत आले, त्यांनी जेव्हा ती घटना सांगितली तेव्हा त्यांना सगळ्यांना कळलं आणि ते एकदम नतमस्तक झाले की आपले जे गुरु आहे, आपण ज्यांच्या सान्निध्यात आहोत, ते खरोखर परमेश्वराचाच अवतार आहे आणि आपण मोठे भाग्यवान की असा परमेश्वर आपल्याला ह्या ठिकाणी सापडला आहे. हळूहळू अशाच त्यांनी लीला केल्या, लोकांना जागृत केलं, लोकांना धर्माकडे वळवलं. जे कोणी अधर्मी होते, जे कोणी सात्विकता सोडत होते, जे धर्मपरायण नव्हते, देवाची आराधना करत नव्हते, व्रतवैकल्य करत नव्हते, आपल्या संस्कृतीला जपत नव्हते, त्या सगळ्यांना अण्णांनी उपदेश करून आणि त्या कार्य लावलं. असं करता करता एक दिवशी सर्वंगनाथांचा त्यांना निरोप आला. ते म्हणे आता चांगलं कार्य चाललं आहे, तू आपल्या म्हणे करतो, आता म्हणे मला निर्वाण करायचं आहे. अरे नाही 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 महाराज, तुम्ही जर चाललं गेला तर मी कुठे जाईन म्हणे. नाही नाही म्हणे, असं असतं, मनुष्य हा त्याचा जन्म ठरलेला असतो आणि मृत्यू ठरलेला असतो. आपण माणसाच्या ह्याच्यात आलेलो आहे, हा दिवस सगळ्यांना जाणार आहे. अण्णा महाराजांना अतिशय वाईट वाटलं. अक्षरशः लहान मुलासारखे ते रडायला लागले. त्यांच्याबरोबर रावसाहेब पण होते, निंबाळकर पण होते, नाईक पण होते. या सगळ्यांच्या रडण्याने त्यांना खूप सांत्वन केलं की असं नाही आहे, शेवटी माणसाला एक दिवशी जगाचा निरोप हा घ्यावाच लागतो. आणि मी जातो कुठे म्हणे, मी जाणार नाही आहे, तुम्ही माझी आठवण काढा तेव्हा मी तुम्हाला दर्शन देईन, तुम्ही माझं मनापासून स्मरण करा तेव्हा मी तुम्हाला दिसेल. आणि हेच वाक्य गजानन महाराज बोलले होते, तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल. हेच वाक्य सर्वंगनाथ बोलले आणि असंच वाक्य जेवढे ऋषी तपस्वी झाले ते लोकांना सांगतात. ज्ञानेश्वरसुद्धा माऊली म्हणाली होती की तुम्ही दुःख करू नका, माझं अवतार कार्य संपलं आहे, ज्या कामासाठी मी इथे आलो होतो ते संपलं आहे, मला आता जायलाच हवं. अशा दृष्टीने मग सर्वज्ञनाथांनी अण्णा महाराजांना चांगलं खूप समजावलं आणि त्यांच्या समाधीची अण्णा महाराजांनी स्वतः तयारी केली. त्यांची समाधी झाली, सगळ्यांनी केले, तिथून सगळं करून ते परत आले. त्या दिवसापासून अण्णा महाराज दरवर्षी तिथे जायचे आणि त्यांचा उत्सव करायचे. ते जे फाळके आले होते, त्या फाळकेसुद्धा एक दिवशी असेच अण्णा महाराजांकडे आले होते आणि त्यांच्या मागे मानेवर कुष्ठरोग झाला होता. त्यांनी ते अगदी त्रस्त होते. सगळ्या वैद्यांकडे झाले, काही नाही झालं म्हणून ते शरण आले. त्यांनी म्हटलं ही राख उचल, ती आपल्या तिथे लाव, शेक कर आणि ती शेक केल्यानंतर तुझा हे बरं होईल. ती घे आणि बाहेर टाकून दे. ती बाहेर टाकता क्षणी ती एकदम काळी ठिक्कर पडली आणि हे ठणठणीत बरे झाले. तेव्हापासून त्यांचेही भक्त झाले. त्यांनी सांगितलं की आजपासून म्हणे ह्या मंदिराची सगळी व्यवस्था मी करेन, मंदिर मी इथे बांधेन, दरवर्षी पुण्यतिथीला भंडारा मी करेन, दानधर्म मी करेन. आणि त्या दिवसापासून त्यांना ते अधिकार मिळाला आणि ते दरवर्षी ते करत राहिले होते. अण्णा महाराज परत आले, त्यांचीही पुन्हा तीच स्थिती होती की सगळ्या भक्तांना चमत्कार करून आणि सांगून त्यांनी सगळ्यांना नीट समजावून दिलं होतं. अण्णा महाराजांच्या गोष्टी खूप आहे, आपल्याला वेळेअभावी त्यांच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. त्या संतांपासून आपल्याला काहीतरी घ्यायचं म्हणजे एवढंच घ्यायचं आहे की कुठल्याही अवस्थेमध्ये आपण देवाला विसरायचं नाही, आपल्या धर्मकार्याला विसरायचं नाही. मध्ये काही प्रलोभन आले तर जसे पथभ्रष्ट योगी होते तसे आपल्या मार्गापासून दूर सरकायचं नाही. हे असले सगळे संत झाले म्हणूनच आपला धर्म इतक्या विपत्तीतून, इतक्या आक्रमणातून आणि वाचलेला आहे. आणि तसं अण्णा महाराजांनी सुद्धा एकदा त्यांना सांगितलं की आता माझी वेळ झाली. पुन्हा तीच स्थिती, पुन्हा सगळे भक्त रडायला लागले. एक राजाराम म्हणून भक्त होता, तो इतका वेडा झाला की तो हटायलाच तयार होणे. म्हणे नाही म्हणे, तुम्ही जाताय ना, ठीक आहे जा, मला पण घेऊन जा म्हणे, मला तुमच्याशिवाय मी राहू नाही शकत. त्याला अत्यंत समजावायचा प्रयत्न केला अण्णा महाराज, तो काही समजत नव्हता. शेवटी त्याला त्यांनी बसवलं आणि एकदम त्याला ट्रान्समध्ये नेतो, मग आपण समाधीमध्ये नेलं, त्याच्या डोक्यावर हात ठेवला, त्याला समजावलं. तेव्हा तो थोडासा शांत झाला आणि नंतर मग अण्णा महाराजांनी सगळ्यांना सांगितलं की माझं इथलं कार्य संपलेलं आहे. आणि अशाच लोकांचे चरित्र ऐका, त्याच्यापासून काही गुण ग्रहण करा आणि समाजाच्या उद्धारासाठी सगळी सात्विकता आपल्या लोकांमध्ये आली पाहिजे. सगळ्यांची इच्छा जी आहे ती धार्मिक वागण्यामध्ये गेली पाहिजे. दुष्टत्व आपलं सगळं संपवलं पाहिजे. एक दुसऱ्याला बंधुभाव गेला पाहिजे. गरिबावर आणि प्राणीमात्रांवर त्यांच्यावर सगळी दया केली पाहिजे.
पोटी आणि कुणावर अपाय होता कामा नये या सगळ्या दृष्टीने तुम्ही काम करा, हेच माझं शिकवण आहे. मी अजून जात नाही आहे. तुम्ही जेव्हा माझी आठवण काढाल तेव्हा मी तुमच्यासमोर येईन. त्यांच्या समाधीची तयारी झाली. समाधीची तयारी झाल्यानंतर आणि एक दिवशी त्यांनी सगळ्यांना तिथे गोळा केलं आणि गोळा करून त्या समाधीसाठी त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी बोलवलं. ती माघ वद्य षष्ठी होती. माघ वद्य षष्ठी आणि 1749 शके आणि इसवी सनमध्ये फरक आहे. मी तुमचं गणित तुम्ही करा. 78 जर त्याच्यामध्ये मिळवले तर इसवी सन होतो. इसवी सन 78. त्यांचा जन्म 1665ला झाला होता. 1665 शकेला. आणि दिवस कोणता होता? अश्विन शुद्ध दशमी म्हणजे दसरा. त्या दसऱ्याला त्यांचा जन्म झाला आणि माघ वद्य षष्ठी त्यांचा निर्माण झालं. ह्या दृष्टीने सगळ्या त्यांनी पूर्ण आपलं जीवन लोकांसाठी केलं. असे अनेक संत करतात. या संतांचं चरित्र कथनाचा उद्देश या दृष्टीने आपण पूर्ण केला आहे, पण तो अजून संपलेला नाही. अशाच सगळ्या संतांचं चरित्र अध्ययन करून एकमेकांना सांगून आणि आपल्या धर्मध्वजा आपली फडकत राहील असा प्रयत्न करायचा, एवढी एक शिकवण अण्णा महाराजांची आपण घेऊन आणि निश्चिंत मनाने घरी जायचं हा संकल्प करून. जय गजानन. खूप छान उद्गार कुंटे साहेबांचे. जेव्हा संजय चांदोरकरचा निरोप आला की ते आपल्या आईच्या तब्येतीचे कारण नाही येऊ शकत आहे, तर आमचे मार्गदर्शक त्यांनी एकच शब्द म्हटला की काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. म्हणून मी निश्चिंत झालो आणि इतके छान होते. इतक्या कमी वेळामध्ये त्यांनी आम्हाला सगळे सुधी पाठकी आपण सगळे लोक उपस्थित राहिला, सगळ्यांच्या डोक्यामध्ये सगळ्यांनी वाचलेलं आहे. पण जसं आपला मोबाईलची बॅटरी आपण चार्ज करतो, तर आज आपलं आपण हे समजतो की आपण चार्ज झालो पुन्हा आजपासून. म्हणून मी कुंटे साहेबांचा खूप धन्यवाद करतो. आणि आपण सगळे एवढ्या याच्यामध्ये आला इतक्या संख्येमध्ये, त्या सगळ्यांचा धन्यवाद. उद्याचा कार्यक्रम असा आहे, सकाळी 7:30 वाजता इथं पालखी निघेल, वाईकराजा मठापर्यंत जाईल, 8:30 वाजतापर्यंत परत येईल. त्यानंतर स्वल्पाहार होईल. मग 9:30 वाजता इथे अभिषेक आहे. संध्याकाळी मग 5:30 ते 7पर्यंत पुरुष आणि बायकांचं भजन मंडई आहे आणि त्याच्यानंतर महाप्रसाद आहे. सर्वांनी उद्या महाप्रसादाला आणि सगळ्या कार्यक्रमांना यावं. उद्याचा ड्रेस कोड पालखीचा आपला पिवळ्या रंगाचा आहे. धन्यवाद.